माझी मावस भावाची मुलगी आहे ऋतुजा मित्रांनो, तिचं हे स्टॉल आहे आणि त्या ठिकाणीच आपण जांभळं विकायसाठी. आणि हे बघा वाटे कशी लावलेत, आपण ग्लासमध्ये जांभळं भरलेत, इकडे पूर्ण कॅरेट ठेवले. घ्या जांभळं, घ्या जांभळं, वापर चालू आहे, वापर 10 रुपये 10 रुपये. ले लो मिठाई मिठाई खाके देखो. साहिल आणि समीर दोघं पण पैसे मोजायला बसलेत. आता बघूया किती ह्याला धंदा झालाय. नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, आज आपण चाललोय भीमाशंकरला. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण खूप सारी जांभळं तोडली होती आणि ती जांभळं घेऊन मित्रांनो आपण आज चाललोय. आपल्यासोबत समीर पण आहे आणि बघा साहिल पण आहे. तर मित्रांनो, आपण तिघं पण जाणार आहे आता बाईकवरच आपल्या एलिझाबेथवर. हे बघा, तर निघतो आपण इथून. कॅरेट आणि टप, एक टप आहे आणि एक छोटंसं 2 कॅरेट आहेत. तर एवढे न्यायला आपल्याला बाईकवर जमणार नाही, त्यामुळे बाकीची आपण दुसऱ्या गाडीमध्ये पाठवतोय. तर आपण निघूया या ठिकाणून आणि बघूया त्या ठिकाणी गेल्यावर आपण जागा वगैरे बघायची आपल्याला जांभळं विकण्यासाठी, कुठं बसता येईल ते. आणि त्यानंतर किती धंदा होते आज पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि किती वेळ लागतं आपल्याला संपायला हे पण तुम्हाला आज समजणार आहे की जांभळं भीमाशंकरला किती संपतात. आणि आज सोमवार असल्यामुळं आपल्याला देवाचं दर्शन पण होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण फर्स्ट निघूया इथून, दर्शन करून नंतर जांभळं विकायला बसूया. फायनली मित्रांनो, आपण भीमाशंकरमध्ये पोहोचले आणि जांभळं पण घेऊन आले. हे बघा, या ठिकाणी आपण जांभळं विकायला ठेवले. माझी मावस भावाची मुलगी आहे ऋतुजा मित्रांनो, तिचं हे स्टॉल आहे आणि त्या ठिकाणीच आपण जांभळं विकायसाठी घेतले. ते बघा, साहिल विकतोय जांभळं. आणि आल्याच आपल्याला बघा 50 रुपयाची आपली जांभळं संपलेत. या ठिकाणी आपलं 50 रुपये ठेवलेत आणि आता बघूया पुढं विकूया किती संपतात. आल्यावरच लगेचच संपलेत. तर हे बघा, ऋतुजाचा स्टॉल पण आहे, कलिंगडाचा स्टॉल आहे. कलिंगड आहेत, वहिनी पण येतील नंतर थोड्या वेळाने. तर चला फर्स्ट आपण संपून घेऊया. आणि हे बघा ऋतुजा स्टॉल आणि ती कलिंगड कापते. बघा कसं कापून घेतलं, एक मध्यभागी आणि फोड्या बनवते. ठीक आहे ना, कितने को दिया काय करू तुझ्या, कितने को दिया? 20 रुपये को एक प्लेट. बघूया ती कसं स्टॉल ह्याचं लावते ते. आणि हे बघा वाटे कशी लावलेत, आपण ग्लासमध्ये जांभळं भरलेत, इकडे पूर्ण कॅरेट ठेवले आणि इकडे पाणी वगैरे. आणि इकडे काम चालू आहे ऋतुजाचं, ग्लास भरायचं, कलिंगड वगैरे. आणि हे बघा बाबा पण आलेत जांभळं विकायला, कारण की काल ते आपल्याला काढू लागायला होते आणि त्यांनी काल काय महत्त्व त्याचं ते पण सांगितलेलं. आणि जांभळं पण बघा टप वगैरे घेऊन आलेत आणि आम्ही कॅरेट घेऊन आले. वहिनी जांभळं घ्यायची का? आणि बघा हे माझ्या वहिनी आहेत बघा, आणि यांचं स्टॉल आहे, यांची मुलगी बघा ही. आम्ही विकतोय सकाळपासून जांभळं. क्या पैसे की भैया? 20 नहीं ना भैया, 20 खा के देखो, अच्छा है. नहीं खाओ एक खाओ, देखो क्या होता है. 15 के 15 दो हो गए. अच्छा है. 20 रुपये 20 ओनली. ओ छाछ दही ये, वो बेचने के लिए नहीं रखा. नहीं लो हाँ घ्या ना, घ्या मस्त गोड आहे घ्या. घ्या दही. नहीं वो नीचे गए हो. हाँ दगडू आला विकायला. दगडू समीर नाव आहे त्याचं. आणि हे बघा जांभळं तर आपली बऱ्यापैकी एक अर्धा कॅरेट संपलेत आणि विकतोय आपण. पण पावसाचं असं वातावरण झालं बघा, क्लायमेट खूप आहे ना, पावसासारखं क्लायमेट झालं, पाऊस यायला झालं. बाजूच्या या लोकांनी तर आपल्या पूर्ण दुकानं वगैरे बंद करून गेलेत. आपणच टिकलोय आणि समोर एक बस हे बघा बंद केले दुकानं. पावसाचं वातावरण झालंच होतं, पण चाय बघा गरम चाय आणलाय वहिनीने मला प्यायला. आहे ना करत तुझ्या. आम्ही दोघंच बसले आता इथे विकायला. बघूया आपली जांभळं अजून किती संपतात. ते एवढे संपलेत, अजून पैसे काउंट नाही केले आहेत, आहे की नाही. काउंट केल्यावर सांगू आम्ही तुम्हाला किती झालेत. त्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा की आम्ही आज किती बेनिफिट कमावलं आहे. नहीं 30 में दो.
खाके देखो ये अच्छे है बहुत मीठे मीठे अच्छे लेके देखो घ्या दामलं वापर चालू आहे वापर 10 रुपये 20 डिस्काउंट काय मोठं लिहिता आहे तुम्ही जाऊ शकता मला वाटलं राहायचं होतं घ्या जांभळं चांगले गोळ आहे हॅलो चांगली नोट द्या जरा चांगली नोट द्या काय झालं बाळा हिला कुठं काय झालंय मला चालणार नाही ठीक आहे दुसरी घे दुसरी 10ची नाहीये आपण मी सुट्टी दिली मास्क देवा 30 रुपये फायनली मित्रांनो समीरनी पूर्ण जांभळं संपवलेली आहेत आणि आता जाणार आहे पैसे मोजणार आहे कॅरेट पण खाली झाले आणि टप पण दोन्ही पण खाली झाले तर बघूया आता समीर बघा पैसे मोजते काय मग बघा किती पैसे आहेत हे बघा साहिल आणि समीर दोघं पण पैसे मोजायला बसलेत आता बघूया किती ह्याला धंदा झालाय आणि साहिलपेक्षा समीरनी लवकर संपवलेत आमच्यापेक्षा काय रे समीर मग शॉपा का नाही का हा का मग बघा पैसे मोजतात बघूया टोटली हे जे आहेत हा 2250 आहेत ते परत चवड हे 2250 आणि हे किती आहेत रे 600 ते राहून दे वरचे तसेच हे किती 600 आहेत ना 600 म्हणजे 55 655 आणि 2250 किती झाले 555 2250 हा हिशोब लावा बघू आता कोण पहिले सांगते समीर की मी सांगत आला हा तू लगेच मोबाईल हा अरे बघा ही आधुनिक पिढी त्यांना कॅल्क्युलेशन जमत नाहीये लगेच मोबाईल घेऊन बघतात कोण पहिले सांगते म्हणून हा 2200 म्हणजे किती तर मित्रांनो समीरनी कमवले 1600 रुपये आणि साहिलने आणि मी दोघांनी मिळून कमवले 3000 रुपये तर असे टोटल आपलं किती कमवले काल जांभळ काढलेले 4500 रुपये टोटली आज आम्ही आलो होतो एक 10 साडे 10 वाजता तर आत्ता वाजलेत किती वाजलेत रे आत्ता ना 6:15 वाजलेत तर मित्रांनो 6:15 वाजले तर या टायमिंगमध्ये आम्ही एवढा धंदा केला 4500 रुपये तर आता आपण जाणारे घरी पैसे वगैरे तर मोजून घेतलेत आणि आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच बाय 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 करा टाटा सी यू अगेन लाइक करो सब्सक्राइब करो चैनल देखो हमारा